श्री स्वामी समर्थ. आज आपण कठीण काळामध्ये स्वामी समर्थांच्या कोणत्या सेवा आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रेरणादायी असे कोणते स्वामी समर्थांचे शब्द आहेत आणि आपल्या 7 सेवा आहेत स्वामी समर्थांच्या, त्या कोणकोणत्या आहेत आणि कशा प्रकारे करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे ऋतूप्रमाणे येतच असतं. त्यामुळे काही काळ असा असतो जेव्हा दुःख अधिकच जास्त वाटतं. त्यामुळे आशा आपली कमी होते आणि मन खचून जाते. आर्थिक अडचणी, आजारपण, नात्यामधील ताणतणाव, अपयश, एकटेपणा अशा कठीण काळात माणूस आतून कोलमडून जातो. त्यामुळे अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचे काही विचार, त्यांचे काही प्रेरणादायी शब्द, त्यांची शिकवण आणि त्यांनी सांगितलेला आपल्याला सेवा मार्ग ही एक नवसंजीवनीच देऊन जातो. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर ते आपल्याला कृतीची म्हणजे काम करण्याची, सेवाभावाची दिशा दाखवतात. आज आपण अशाच 7 सेवाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या कठीण काळात आपले जीवन बदलू शकतात. सेवा क्रमांक 1 आहे नामस्मरणाची सेवा. कठीण काळात सर्वात आधी ढासळते ते म्हणजे आपले मन. विचार नकारात्मक होतात, भीती वाढते. अशा वेळी स्वामी समर्थांनी सांगितलेली सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण. स्वामी समर्थांचे नाव घेणे म्हणजे केवळ शब्द उच्चारणे नाही, तर मनाला आधार देणे आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना मन शांत होते, श्वास स्थिर होतो आणि आतून एक अदृश्य बळ मिळते. नामस्मरण सेवा कशी करायची आहे, तर रोज किमान 108 वेळा नामजप करायचा आहे. चालताना, काम करताना, झोपण्यापूर्वी नाम घ्यायचे आहे. भीती वाटली, मन अस्वस्थ झाले की लगेचच नाव घ्यायचं आहे. ही सेवा कोणालाही करता येते, कुठेही करता येते. नामस्मरण ही स्वामींशी थेट जोडणारी सेवा आहे. सेवा क्रमांक 2 श्रद्धेची आणि विश्वासाची सेवा म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, मी सर्व जाणतो आहे. कठीण काळात माणूस देवावरही प्रश्न विचारू लागतो, हे माझ्याच बाबतीत का असे होत आहे, असा मनात प्रश्न येतच राहतो. पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, श्रद्धा सोडू नका. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर देवावर संपूर्ण भार सोपवणे. आपण प्रयत्न करायचे, पण फळ द्यायचं हे स्वामीवर सोपवून द्यायचं आहे. ही सेवा म्हणजे आपण तक्रारी कमी करायच्या आहेत. स्वीकारणे आणि स्वीकारभाव ठेवणे हे सुद्धा करायचं आहे. जे होईल ते माझ्या भल्यासाठीच हा विचार मनात सतत ठेवायचा आहे. श्रद्धेची सेवा केल्यावर मन हलके होते आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळते. सेवा क्रमांक 3 म्हणजे गरजूंची मदत, दानाची सेवा. स्वामी समर्थांनी नेहमी परोपकारावरच भर देण्यात आलेला होता. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, परोपकार करा. ते म्हणत, दुःखी माणूस म्हणजे चालता बोलता देवच आहे. आपण स्वतः दुःखात असलो तरी एखाद्याला मदत केली तरी आपले दुःख कमी होते, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. दान म्हणजे फक्त पैसा देणे नाही, कोणाला अन्न देणे, गरजूंना कपडे देणे, रुग्णाला औषधात मदत करणे, एखाद्याचे ऐकून घेणे हे सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. स्वामी समर्थांना अपेक्षित असलेली सेवा म्हणजे मनापासून केलेली मदत, दिखावा नाही. सेवा क्रमांक 4 म्हणजे संयम आणि मौनाची सेवा. कठीण काळात आपण पटकन चिडतो, रागावतो, चुकीचे निर्णय घेतो. स्वामी समर्थ महाराज आपल्याला संयम ठेवण्यास शिकवतात. संयम म्हणजे कमजोरी नाही, तर मोठी शक्ती आहे. मौनाची सेवा म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न देणे, वादविवाद टाळणे, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. स्वामी समर्थ म्हणतात, शांत मनातच योग्य मार्ग दिसतो. ही सेवा आपल्याला चुकीच्या निर्णयापासून वाचवते. सेवा क्रमांक 5 कर्म करण्याची सेवा. कठीण काळात अनेक जण निराश होऊन बसून राहतात, पण स्वामी समर्थ कर्मयोग शिकवतात. ते सांगतात,
कर्म सोडू नकोस, फळ मी देणार आहे. आपले काम प्रामाणिकपणे मन लावून करणे ही एक मोठी सेवाच आहे. अभ्यास करणाऱ्याने अभ्यास सुरू ठेवावा लागतो. नोकरी करणाऱ्याने कर्तव्य नीट पार पाडावेच लागते. गृहस्थाने जबाबदाऱ्या टाळू नयेत. कर्माची सेवा म्हणजे प्रयत्न सुरू ठेवणे, हार न मानणे. सेवा क्रमांक 6 म्हणजे कृतज्ञतेची सेवा. दुःखात माणूस फक्त आपल्याकडे काय नाही याकडेच पाहत राहतो, पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, जे आहे त्याबद्दलच कृतज्ञ राहा. कृतज्ञतेची सेवा म्हणजे रोज किमान एका गोष्टीसाठी तरी धन्यवाद द्या. माझ्याकडे अजूनही बरेच आहे हे लक्षात ठेवा. लहान आनंदाची किंमतही जपा आणि जाणासुद्धा. कृतज्ञ मनात नकारात्मकतेला जागा राहतच नाही. सेवा क्रमांक 7 म्हणजे आत्मचिंतन आणि सुधारण्याची सेवा. कठीण काळ हा शिक्षा नसून तो अनेकदा स्वतःकडे पाहण्याची संधी असतो. स्वामी समर्थ आपल्याला विचार करायला लावतात. आपण कुठे चुकलो, काय सुधारू शकतो, कोणती सवयी बदलायला हव्यात हे आपण विचार करतो. ही सेवा म्हणजे स्वतःला दोष न देता स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो. तर स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर जगण्याची पद्धत आहे. ह्या 7 सेवा म्हणजे नामस्मरण, श्रद्धा, दान, संयम, कर्म, कृतज्ञता आणि आत्मचिंतन. या जर मनापासून केल्या तर कठीण काळ हळूहळू बदलू लागतो. शेवटी एवढेच सांगते, स्वामी समर्थ कधीही आपल्याला एकटे सोडणार नाहीत. आपण फक्त त्यांच्या मार्गावर चालायला हवे. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला या सेवा आवडल्या का? आणि ह्या 7 सेवा तुम्हाला सुद्धा कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.